नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 7वी विषय मराठी जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचा भावार्थ आपल्याला पाहायचा आहे। कवितेचा कवी आहेत राजा बडे यांनी लिहिलेली कविता आहे। तर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, म्हणजे माझा महाराष्ट्राचा विजय असो, या माझ्या महाराष्ट्राचा जयघोष करा। रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। भीमतडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा। रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी व भीमा ह्या काय आहेत? महाराष्ट्रातील नद्या आहेत। यमुना ही काय आहे? भारतीय उत्तराखंडातील नदी असून त्याच्याबद्दल आपल्याला म्हणायचं आहे की रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी या नद्यांमधले पाणी मातीच्या घागरी एकजुटीने भरतात। म्हणजे महाराष्ट्रातील जनता काय करतात? एकोप्यानं ह्या नद्यांप्रमाणेच नांदतात। भीमेच्या काठावरच्या या शिंगरांना शिंगरांना म्हणजेच ह्या मर्द मराठा मावळ्यांना उत्तराखंडातील यमुनेचा पाण्याचा स्पर्श व्हावा, म्हणून महाराष्ट्रातील भारतीय जनतेशी प्रेमाने व एकोपाने वागते, असं कवीनं सांगायचं आहे। भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, म्हणजे आकाशात गडगडणाऱ्या ढगांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही। हे आसमानी संकट येवो अथवा परकीय आक्रमणाची सुलतानी संकट येवो, म्हणजे आसमानी म्हणजे नैसर्गिक आपत्ती व सुलतानी म्हणजे परकीयांचे आक्रमणे, आम्ही या संकटांना तोडीस तोड जबाब देऊ आणि सामना करू। सह्याद्रीचे सिंह असलेले कोण आहेत? आपले शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा धैर्याचा व पराक्रमाचा वारसा येथील जनता वागवत आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा जय जयकाराचा नाद दरी दरीतून निनादत आहे, असं राजा बडे यांना म्हणायचं आहे। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात सिजला निडळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी भिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। म्हणून मराठी माणसाच्या काळ्या कभिन्न कातरासारख्या खंबीर छातीवर अभिमानाची लेणी कोरलेली आहेत। मराठी मनाची पोलादी मनगटे पोलादी कर्तृत्व कधीही जीवघेणी संकटांना लीलया झेलायला तयार आहे। मराठी माणसे कष्ट करून घामाने थबथबली आहेत। दारिद्र्याच्या उन्हात जरी शिणत असली तरी भारताच्या थोरवीसाठी सतत झटायला तयार आहेत। दिल्लीचे सिंहासन राखणाऱ्या माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार असो, असे राजा बडे यांना म्हणायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 7वी मधील पहिली कविता जय जय महाराष्ट्र माझा यालाही राष्ट्रगीताचा दर्जा दिलेला असून नेहमी प्रार्थनेच्या वेळेला सुद्धा आपण ही कविता म्हणत असतो। ह्या कवितेचा भावार्थ आपण पाहिलेला आहोत, कसा झाला आणि तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। इथे मी थांबते। धन्यवाद।